नमस्कार मंडळी, मी प्रतिभा संदीप लगड. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसांनी मी हा व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे भरपूर गॅप पडलेला आहे, कदाचित 2-3 महिने देखील झाले असतील. त्याचं कारण विशेष असं काही नाही की मी यूट्यूब चॅनल जेव्हा सुरू केला म्हणजे आत्तापर्यंत 1.5 वर्ष झालेले आहेत. खूप अंतर किंवा कालावधी हा ओलांडलेला आहे. पण माझे काही सबस्क्रायबर वाढले नाहीत, त्यामुळे मला थोडंसं निराशा वाटली की आमच्या सहयोगातील देखील भरपूर पूजा असतात आणि मी पूजेचा देखील व्हिडिओ मध्ये मध्ये टाकत असते. किंवा मग आता उन्हाळ्याचे जे पदार्थ झालेत, माझा लास्ट जो व्हिडिओ होता ते वेफर्स आणि साबुदाण्याच्या पापड्या, त्याला देखील चांगले व्ह्यू मिळाले नाही मला. त्यामुळे मी सोडून दिलं. एक निराशा वाटली की व्हिडिओ बनवावा म्हणून. कारण की नुसती मेहनतच करते मी, हार्ड वर्क करते, परंतु स्मार्ट वर्क नाही आहेत माझ्याकडे. व्यवस्थित रिंग लाईट नाही आहे, त्यानंतर काही छान सुविधा देखील नाही आहेत. यूट्यूब जर ओपन करायचं असेल किंवा आपल्याला स्टार्ट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जरी आपण घरातून सुरुवात केली, परंतु जास्तीत जास्त 2 दिवसांनी 4 दिवसांनी व्हिडिओ हा टाकावाच लागतो. आणि मग परत आपल्याला विचार येतो की 2 आणि 4 दिवसांनी काय व्हिडिओ टाकायचा. बघू मला कधी यश मिळतं किंवा सक्सेस मिळतं तर ठीक आहे, काही हरकत नाही. प्रयत्न हे चालूच ठेवणार आहेत मी. आणि मला उत्साह का मिळाला की मला बऱ्याच जणांनी विचारलं की तू व्हिडिओ का टाकत नाही, म्हणून मला असं वाटलं की नाही, नेहमीचे बघणारे आहेत ते विचारतात आणि त्यामुळे मग असं वाटलं मनात, ते वाट बघतात व्हिडिओची. तर म्हणून मी असा विचार केला, माझा निर्णय बदलला आणि मी तर तुमच्यासमोर आज एक छान असा ट्रॅव्हलिंग किंवा बाहेर फिरण्याचा आजचा ब्लॉग असणार आहे. म्हणजे व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता आणि बाहेर फिरायला गेलो होतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या होता आणि माहेरी गेले होते 2 दिवसासाठी. तर माहेर म्हटलं की बाहेर फिरणं असतं, त्यामुळे मी पटकन तो व्हिडिओ शूट केलं. जर घरातलं काम करताच व्हिडिओ शूट केला आणि एक फळाची अपेक्षा नाही केली तर कधीतरी मला यश मिळेल. तर असं चला, तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, हे आहे नाशिक पंचवटी गोदावरीजवळ स्वामीनारायण मंदिर. तर हे निसर्गरम्य असं वातावरणात छान असं मंदिर आहेत आणि नाशिक DGP अंबडवरून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहेत आणि 15 मिनिटाचा रस्ता आहेत. आणि माझं माहेर देखील नाशिकमध्येच आहे, पंचवटीला, त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त 15 मिनटं लागलेत. आणि संध्याकाळी 7 वाजेची आरती असते, त्यामुळे ती आरतीची तयारी चालू होती. इथे व्हिडिओ अलाउड नव्हतं, तरी देखील मी व्हिडिओ शूट केलं आणि बाहेरच्या ज्या पोर्चमध्ये आम्ही बसले होतो तिकडची व्हिडिओ शूटिंग मी घेतली. गार्डनमध्ये फिरलो आणि तेथेच एक गुरुकुल सारखं इन्स्टिट्यूट आहेत. राधाकृष्ण यांचं मंदिर असल्यामुळे मारवाडी समुदाय जास्त आहेत तेथे. आणि जी लहान मुलं असतात, 5 वर्षाच्या पुढील मुलं होते तेथे शिकण्यासाठी. तेथे शिक्षण किंवा संस्कार यासारखं हॉस्टेल म्हणता येईल. तर असं त्याजवळच एक म्हसोबाचं आणि साती आसरा हे मंदिर आहे. तेथे देखील आम्ही गेलो आणि तिथली देखील व्हिडिओ शूटिंग काढली. तर छान आहेत, सगळं बघण्यासारखं आहेत. तर ह्या आहे साती आसरा. म्हणजे तिथल्या लोकांची अशी मान्यता आहेत की ह्या साती आसरा म्हणजे ज्यांना माहीत आहे त्यांना पटकन लक्षात येईल की त्या बहिणी होत्या 7 जणी. आणि त्याच जशा रेणुका माता, महालक्ष्मी, माहूरगडावरची देवी, तुळजापूरची देवी, ह्या सगळ्या अशा सर्व देवी
त्या साती आसरा म्हणून एका ठिकाणी स्थायिक झालेल्या आहेत. आणि तेथे यात्रा देखील खूप मोठी भरते. तर आम्ही जाण्याच्या 8 दिवसानंतर तेथे मोठी यात्रा भरणार होती, हे आम्हाला माहीत नव्हतं. तिथल्या एका ताईंनी आम्हाला ते सांगितलं. आणि ह्या बघा, ह्या 3 त्या बहिणी आहेत. हे देखील एक ते छोटं मंदिर आहेत. आणि त्यानंतर हे महादेवाचं छोटं मंदिर आहे. तर लहान मुलं बघा आपलं बघून कृती करत असतात. तर किती लहान वयात अबोधपणा आहेत, पण मंदिरात पाया पडता आहेत. बऱ्याच जणांचे स्टेटस बघितले होते की हे तर वेगळं आहे आणि हे काय आहे. तर माझा जो गैरसमज आहे तो दूर झाला की हे जे स्वामीनारायण मंदिर आहे ते वेगळं आहे. दुसरं स्वामीनारायण मंदिर आहे. मोठं असं भव्य दिव्य असं पटांगण आहे तिथे. ते मंदिर ह्या मंदिराजवळून 8 ते 10 मिनटाच्या अंतरावर आहेत. आणि तेथे देखील आम्ही गेलो. आणि छान असा खूप दिवसाचा विचार चालू होता की जाऊ, एक व्लॉग तयार करू. तर तुम्हाला पुढे मी तो दाखवते. आणि ह्या मंदिराची सुरुवात ही देवगण आणि राक्षसगण यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं अमृत कलशासाठी, तर समुद्र मंथनातून जे अमृत कलश निघालं त्याची एक छान अशी उदाहरणाच्या रूपात, कलाकृतीच्या रूपात छान अशा मूर्त्या दाखवलेल्या आहेत मंदिरात एंट्री करण्याची. आणि खाली जो हा बेस आहेत किंवा पार्किंग आहेत किंवा आपण त्याला एक चहा नाश्त्यासाठी एक स्टॉल लागलेला होता. आणि त्यानंतर पायऱ्यांनी पुढे चढत गेल्यानंतर बाजूला डाव्या हाताला माहिती दिलेली आहे. तर ती माहिती खूप डिटेलमध्ये आहेत. आणि ते मंदिर कधी झालेलं आहेत किंवा स्वामीनारायण नेमके कोणते देवता आहेत किंवा जे वेगवेगळे आपले गुरु झालेले आहेत, साधू संत झालेले आहेत, त्यांविषयी माहिती आहेत. तर ती तुम्ही तिथे जाऊन डिटेलमध्ये वाचू शकतात. आम्ही संडेच्या दिवशी गेलो होतो. आणि संडे हा हॉलिडे असल्यामुळे त्या दिवशी भयानक गर्दी असते. रविवारच्या दिवशी जर तुम्ही गेलात तर संध्याकाळी छान अशी यात्रा भरल्यासारखं वाटतं. लाईटिंग असते आणि एकदम नजारा बघण्यासारखा असतो. ते एकदम राम मंदिरासारखं वाटतं. खूप छान वाटतं. आणि बाहेर कारंजा आहेत, तेथे देखील बऱ्याच लोकांची सेल्फी काढण्याची लगबग होती आणि काही निवांत बसलेले होते. आम्ही ह्या मंदिरामध्ये पुन्हा व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती. तेथे कॅमेरे लावलेले होते आणि स्ट्रिक्टली सांगितलेलं होतं, पण तरी देखील मी व्हिडिओ शूट केला. आणि इतकी रिस्क घेऊन तुम्हाला हे मंदिर दाखवते आहेत. हे मंदिर इतकं मोठं आहे किंवा इतकं भव्य आहे की त्याचं बांधकाम करायला देखील खूप वेळ लागलेला असेल. आणि त्या मंदिराबद्दल मला इतकं काही माहिती नाही, परंतु तुम्ही बघू शकता त्या मंदिराच्या ज्या कलाकुसरी आहेत, सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. ते किती छान आहेत आणि किती भव्य आहेत. किती वेळ आणि किती कामगार ह्या मंदिरासाठी त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं असेल. तर तुम्ही बघू शकतात प्रत्येक देवी देवता आहेत. हे हनुमानजी आहेत, गणपती आहेत, लक्ष्मीनारायण आहेत, राधाकृष्ण आहेत, महादेवांचं मंदिर आहेत, सीताराम आहेत. भरपूर देवी देवता येथे त्यांची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे बघा, स्ट्रिक्टली तिथं लिहिलेलं आहेत. त्यामुळे मी जर कोणी सिक्युरिटी दिसलं तर शूटिंग बंद करून टाकायची. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा जाऊन बघा. तर मंदिर खरंच छान आहेत बघण्यासारखं. त्याची कलाकुसर देखील छान आहेत. आणि डेली व्लॉग किंवा जे यूट्यूबर आहेत त्यांना एक छान व्लॉग करण्यासाठी मिळतो. आणि जे पर्यटक आहेत त्यांना बघण्यासाठी सुंदर असा देखावा आहेत. आणि मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर पुढे खूप मोठा पोर्च आहेत किंवा खूप मोठा रिकामा स्पेस आहे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि निवांत बसण्यासाठी देखील.
तर समोर संत ज्ञानेश्वर यांची मूर्ती आहेत. लिहिलेल्या आहेत की संत ज्ञानेश्वरांनी 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांना माऊली ज्ञानोबा का म्हणतात. तर तुम्ही येऊन नक्की बघा. त्यानंतर आमचं संपूर्ण मंदिर बघून झालं होतं, व्हिडिओ शूट करून झाला होता, फोटो देखील काढून झाले होते आणि आम्हाला उशीर झाला होता आणि आमच्यासोबत लहान मुले होती, ती रडत होती, त्रास देत होती, म्हणून आम्ही पटकन घरी निघालो. तर तुम्ही तेथे स्टॉल लागलेले आहेत, बाहेर जेवण देखील करू शकता. आणि एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं की ह्या मंदिराचा प्रवेश किंवा तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही तेथे फक्त जाण्याचा खर्च आहेत. तिथे विनामूल्य दर्शन आहेत किंवा तुम्ही फिरण्यासाठी किंवा एंट्री चार्जेस वगैरे काही पैसे लागत नाहीत. ते सुरुवातीची जी एंट्री होती त्यांच्याविषयी जी माहिती सांगितलेली आहे, तर सहजयोगामधील चक्र नाड्यांची माहिती देखील तेथे सांगितलेली आहे. तर उजवीकडून सुरुवात झाली की डावीकडून आपण बाहेर निघतो आणि त्यानंतर बाहेर श्रीरामांची कुटिया देखील आहेत. तेथे छान असं देखावा आहेत. रावणाचे जे दुर्गुण आहेत ते सांगितलेले आहेत. मोह, लोभ, मत्सर, क्रोध, अहंकार, मोह, माया ही सर्व दुर्गुण आपण सोडून द्यायची आहेत आणि श्री प्रभू रामांप्रमाणे सर्व गुणसंपन्न असं व्यक्तिमत्व आपण वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्या स्वामीनारायण मंदिराचा जो देखावा आहे किंवा तुम्ही एकदा येथे येऊन नक्की बघा आणि त्या मंदिराचा आनंद घ्या. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर असेच छान छान मजेशीर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी सर्वांची रजा घेते आणि सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच.